राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नरहरी झिरवळ माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। सर, मला सांगा की तुम्ही मंत्रालयामध्ये आंदोलन केलं होतं, नेमकी कारण काय होतं? पेसा भरती वर्ष दीड वर्षापासून रखडलेली होती। ती सातत्यानं भरती करावी म्हणून राज्यभर आंदोलनं झालेत, उपोषणं झालेत आणि ते सरकारला आम्ही सांगत आलो का बाबा आता भरत्या केल्या पाहिजे। पण आंदोलनं करण्याचा उद्देश एकच होता का आम्ही का आंदोलन करावं, का आता 8 दिवसात आचारसंहिता जर लागली तर ही रखडलेली भरती पुन्हा आचारसंहितेनंतर काय होईल कशी होईल सांगता येणार नाही, म्हणून आम्ही आग्रह धरला होता आणि त्यासाठी त्याचं एक लक्ष वेधावं म्हणून अशा पद्धतीचं आंदोलन केलं। तुम्ही स्वतः सरकारमध्ये आहेत, तुम्ही मुख्यमंत्र्यांना वेळ मागितलं होता भेटण्यासाठी, त्यांचा वेळ भेटत नव्हता का? मुख्यमंत्री महोदयांना मी असा दोष देणार नाही की वेळ भेटत नव्हता असं नाही, पण शेवटी एवढा मोठा राज्याचा कारभार पाहताना थोडंसं प्लस मायनस होतं, पण त्यातले त्यात वेळ द्यायला हवी होती ती दिली नव्हती, म्हणून आम्ही या आंदोलनापर्यंत गेलो आणि लगेचच साहेबांनी त्या गोष्टीचं सिरियस किती हे मान्य करून कालच्या काल त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आमच्या चर्चेतून आज जो काही GR पारित झाला आहे तो आमच्या पसंतीनेच त्या ठिकाणी GR पारित झालेला आहे। सरकारमध्ये असून जर आंदोलन करावं लागतं तर सरकारचं अपयश आहे की नाही? नाही, सरकारचं अपयश मी म्हणणार नाही। सरकार म्हणलं का मी सांगितलं ना, प्रत्येक गोष्टी आता यंदाचा पावसाळा, यंदाच्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती, ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष देणं हे सरकारची पहिली गरज असते आणि नंतर मग हे आमच्या ज्या काही भरत्या असतील त्या संदर्भात त्यांच्याकडून डिले झाला असेल याचा अर्थ ते अपयश म्हणावं असं माझं मत नाही। त्यांनी GR काढला आहे, त्याच्यामध्ये काय काय? GRमध्ये कंत्राटी म्हणत होते, आम्ही कंत्राटीला मुलांचा विरोध म्हणण्यापेक्षा कंत्राटी नको मानधनावर घ्या, तसं तर कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून का जे सुप्रीम कोर्टात सुरू आहे जी केस तिच्या अधीन राहून द्या असा आग्रह होता। पण त्यातलाच एक भाग म्हणून का त्याच्यापेक्षा वेगळा का मानधनावर गव्हर्मेंटच्या अंतर्गत त्या ठिकाणी ती भरती प्रक्रिया करण्याच्या संदर्भातला तो GR आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर आमची मर्जी आहे। तुम्ही समाधानी आहेत? समाधानी आहे। उलट आभार मानतो आम्ही सरकारचं का एवढी फास्ट ॲक्शन एका दिवसात किंवा 7-8 तासात होते, ते खरंच जनता आमची समाधान व्यक्त करते आणि आभार मानते। जसं तुम्ही आंदोलन केलं होतं रस्सी पकडून आतमध्ये आला, हातामध्ये काय लागले वगैरे? नाही, मी नव्हती रस्सी पकडलेली, खासदार सावरासाहेब ते रस्सी पकडून आले होते, त्याच्यामुळे त्यांच्या हाताला खूप मोठी जखम झालेली आहे। पण ते स्वतः डॉक्टर आहेत आणि आदिवासी माणसाला तसं फार किरकोळ आहे। मग ते धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहिते सर, रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।